काल झालेल्या तुळजापूर नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेच्या अंतर्गत जी आमची सर्वसाधारण सभा 28 तारखेला घेतली होती, पण त्या दिवशी माननीय माजी मुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं निधन झाल्यामुळं ती सभा तहकूब करून ती काल घेण्यात आली आहे। या सर्वसाधारण सभेच्या अनुषंगाने आम्ही 22 तारखेला माननीय मुख्याधिकारी यांना हे जो अजेंडा होतो हा अजेंडा आम्हाला 22 तारखेला पाठवण्यात आला आहे। या अजेंड्यासोबत आम्ही 5 जणांनी सह्या करून त्या अजेंड्यावर त्या विषयानिमित्त एक विशेष टिप्पणी असते मुख्याधिकाऱ्यांची, ती टिप्पणीची मागणी केली। परंतु सीओ साहेबांनी 8 दिवस आम्हाला खेळून लावून आज देऊ उद्या देऊ आणि सर्वसाधारण सभे दिवशी सुद्धा आम्ही सकाळी 2 तास जाऊन त्यांच्यापाशी बसलो होतो, तरीसुद्धा त्यांनी सांगण्यात आलं की त्या सभेच्या दरम्यान आम्ही तुम्हाला टिप्पणी देतो। जर आम्हाला ही टिप्पणी मिळत नसेल तर या विषयावर सखोल चर्चा करण्यास कशी मिळेल? याचा विषय असा आहे की मुख्याधिकारी साहेबांना ही टिप्पणी देणे बंधनकारक आहे, परंतु मुख्याधिकारी साहेब वेळोवेळी त्याला दिरंगाई करत त्यांनी आम्हाला आज तागायत त्यांनी टिप्पणी दिली नाही। तरी आपल्या माध्यमातून आपण मुख्याधिकारी साहेबांना विचारावं की त्यांनी आम्हाला टिप्पणी का दिली नाही। आमचा दुसरा विषय असा आहे, समृद्धी स्वच्छतेची जी कंपनी आहे, या कंपनीसाठी मला वाटतं गेली 7 ते 8 वर्ष झालं ह्या कंपनीकडे हे टेंडर आहे। मागील 2 ते 3 वर्षाच्या काळामध्ये आज तुळजापूरमध्ये अस्वच्छतेचं प्रमाण वाढलेलं आहे। तुळजापूर शहरामधील राहणारी जी लोकसंख्या आहे ती 48,000 आहे आणि रोजची येणारी ॲव्हरेजली फ्लोटिंग पॉप्युलेशन येणारे भाविक हे 50,000 आहेत। अंदाजे रोज 1 लाख लोकांचं स्वच्छता करणं या तुळजापूर नगरपालिकेला गरजेचं असताना या समृद्धी जी कंपनी आहे या कंपनीनं 8 महिन्याखाली टेंडर घेतलेलं आहे आणि याच्या अगोदरही 6 वर्ष टेंडर त्याच कंपनीकडे होतं। ही कंपनी वारंवार तुळजापूर अस्वच्छ ठेवत असताना कुणाचे दावे लाड पुरवण्यासाठी या कंपनीला टेंडर दिलं जातं। बरं, या 8 महिन्यामध्ये तुळजापूर एवढं घाण आहे, मागील 2 महिन्यापासून नवनिर्वाचित नगराध्यक्ष असतील, नगरसेवक असतील निवडून आणले। याच्या अगोदर प्रशासनाच्या काळामध्ये सर्व नागरिक नगर परिषदेमध्ये जाऊन प्रशासनाला विचारत होते, परंतु आज नगरसेवक निवडून आल्यामुळे आज प्रत्येक नगरसेवकाला नागरिक विचारत आहेत की स्वच्छतेचा बोजवारा जो वाढला आहे, जो या तुळजापुरातील ज्या घाण गटारी आहेत ह्या साफ होत नाहीत, याचं कारण काय, याचा जावालाट पुरवण्यात काय येत आहे या कंपनीचा, हा विषय आपण पत्रकारांनी मुख्याधिकारी साहेबांना विचारला। आमचा तिसरा विषय असा आहे की काल जी सर्वसाधारण सभा झाली या सभेमध्ये जे विषय घेतलेले आहेत 87 विषय आहेत। या 87 विषयामध्ये आज आमचे नगरसेवक आनंदजी जगताप आणि दुसरे नगरसेवक रणजितजी तिगडे या दोघांनी मागण्या केल्या होत्या की यांच्या भागातील काय कामं करणं म्हणजे ओपन पेस आहेत त्या ओपन पेसमधील विकसित करणे जागा आहेत, या आनंदजी जगतापनी मागण्या केल्या होत्या आणि रणजितजी इंगळे यांनी त्यांच्या ज्या काय भागातल्या पंढरपूर गल्लीतली गटार असेल, सिमेंटचा रस्ता असेल, कमनवेस ते खपलेच्या बोळापर्यंतचा रस्ता असेल, गटार असेल, असे अनेक कामाच्या मागण्या केल्या होत्या। परंतु या सत्तेतल्या लोकांनी एकही विषय किंवा ह्या मुख्याधिकाऱ्यांनी एकही विषय या सर्वसाधारण सभेत ठेवला नाही। याचा अर्थ असा आहे की या जे विरोधातले जे नगरसेवक निवडून आले यांच्या भागातलं काम करायचं नाही असं त्यांनी ठरवलं आहे का, हे आम्हाला सांगण्यात यावं। आणि दुसरा विषय असा आहे की त्या भागात राहणारे जे लोक आहेत त्या लोकांनी दोघांनाही मतदान केलेलं आहे, तरी या सत्तेतल्या लोकांनी या लोकांचं काम करणं अपेक्षित आहे। आणि याच्या पुढे आता काल सर्वसाधारण सभा झाल्यावर परत रणजितजी इंगळे यांनी काल निवेदन दिलेलं आहे नगराध्यक्षांना की बाबा हे कामे करण्यात यावी, तर पुढच्या अजेंड्यामध्ये ते कामं यावी आणि आपल्या माध्यमातून आपण नगराध्यक्ष आणि मुख्याधिकारी यांना मागणी करावी की बाबा विरोधकांच्या नगरसेवकापेक्षा तिथल्या नागरिकांच्या सोयी होण्यासाठी हे काम करणं अपेक्षित आहे आणि त्यांनी करतील, हे आपल्या मागणीतून आम्ही मागणी करतो आपल्या पत्रकारांना। बरोबर आहे, निवडणुका संपल्या की राजकारण संपलं किंवा पक्षीय राजकारण जे असतं चिन्हावरचं म्हणा पक्षावरचं हे संपलं जातं आणि नगरसेवक हा संपूर्ण शहराचा असतो। त्याच्यामुळं तुमची जी भूमिका आहे ती निश्चितच नगरपालिका प्रशासन असेल, नगराध्यक्ष असतील किंवा मुख्याधिकारी असतील किंवा त्यांचं देखरेख करणारे जिल्हाधिकारी असतील, या सगळ्यावरच हे बंधनकारक आहे की नगरसेवक हा नगराचा आहे, शहराचा आहे। तो कुठल्या एका प्रभागामधून निवडून आला
म्हणजे तो तिथून प्रतिनिधित्व करतो आणि तो शहराचा नगरसेवक असतो, याच्या संदर्भातला जाब निश्चितच स्थानिक पत्रकार प्रशासनाला विचारतील आणि सत्ताधारी मंडळीला सुद्धा विचारतील. नमस्कार. धन्यवाद.